आणि या संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे। एसआयटीनं तपासले नीरज जाधवचे सीडीआर। सूत्रांकडून ही माहिती मिळते। एसआयटीनं नीरज जाधवचे सीडीआर तपासलेले आहे। नीरज जाधव हा त्याचा ऑफिस बॉय आहे। अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधवचे सीडीआर एसआयटीनं तपासलेले आहे। त्यामुळे आता या सीडीआर मधून पोलिसांच्या हाती, एसआयटी पथकाच्या हाती नेमकं काय लागलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एसआयटीनं सध्या तपासाला वेग दिलेला आहे आणि त्यानुसार आता सीडीआर सुद्धा तपासलेले आहेत। नीरज जाधव हा ऑफिस बॉय होता, त्यामुळे त्या ठिकाणी ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, जे लोक तिथे यायचे, तिथे काय काय प्रकारच्या गोष्टी घडायच्या, या सगळ्या संदर्भातली माहिती नीरजकडून सध्या मिळणार आहे आणि त्याचा सीडीआर सुद्धा सध्या तपासलेला आहे। तर एसआयटीनं नीरज जाधवचे सीडीआर तपासलेले आहेत। 30 ते 40 महिलांचे नंबर त्यामध्ये सापडलेले आहेत अशी माहिती सध्या मिळते। नीरज जाधवच या महिलांना निरोप देत होता आणि त्यामुळे आतापर्यंत 30 ते 40 महिलांचे नंबर हे समोर आलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केलेला आहे। या प्रकरणामध्ये आता अनेक गोष्टी समोर येत आहेत। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, सीडीआर तपासलेला आहे नीरज जाधव याचा, काय अधिकची माहिती समोर आली आहे? नक्कीच, खरं तर नीरज जाधव अजून पोलिसांच्या अटक जरी नसला तरी त्याचे सीडीआर जे आहे ती तपासण्याची माहिती जी आहे ती आता आपल्याला सूत्रांच्या हवाली कळाली आहे। खरं तर 30 ते 40 महिलांचे नंबर सापडल्याची माहिती ही आपल्याला मिळाली आहे। तोच महिलांचा बाबाचे निरोप देत असल्याची माहिती, म्हणजे नीरज जो आहे तोच महिलांच्या बाबतीतली माहिती जी आहे ती खरातपर्यंत पोहोचवण्याची माहिती देखील मिळाली आहे। हा जो नीरज जाधव होता तो ह्या खरातच्या इथे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता। यातली सगळ्यातली अत्यभूत जी माहिती होती ही सगळी नीरजला असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही जो आहे तो देखील यांनीच बसवल्याची माहिती देखील समोर येते। यामुळे खरात जो काळे कारनामे करत होता, या काळे कारनाम्याची सगळी जी माहिती आहे ती ह्या ऑफिस बॉयला मिळत होती आणि आता सध्या पोलिसांनी सीडीआर तपासलेला आहे। 30 ते 40 महिलांचे नंबर यामध्ये सापडल्याची माहिती मिळते। या प्रकरणात आता मास्टर माइंड नीरज जाधव असल्याचं समोर येत असताना आता नीरज जाधवचा शोध सुरू असताना नीरज जाधव बद्दल असलेली प्रत्येक जी माहिती आहे ती आता पोलीस गोळा करताना पाहायला मिळते। खरात बरोबरचे जे प्रकरण जे आहे ते आता नीरज जाधवकडून मिळतील यासाठी हा सगळा तपास सुरू झालेला आहे। अगदी धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।